महिलांच्या सुरक्षतेचा मुद्दा जगात पुन्हा एकदा ऐरणीवर आला। आता या प्रकाराला खुद्द एका देशाच्या राष्ट्रपतीही बळी पडले। हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल। मेक्सिकोमध्ये नुकतीच एक अतिशय धक्कादायक घटना घडली। देशाच्या राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाउम एका कार्यक्रमासाठी रस्त्यावर नागरिकांना भेटत होते। सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक एक प्रकार घडला, ज्यामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की एक मद्यधुंद व्यक्ती राष्ट्रपती शेनबाउम यांच्या पाठीमागून आला। त्यानं थेट राष्ट्रपतींना पकडलं आणि त्यांच्या छातीला स्पर्श करत किस करण्याचा प्रयत्न केला। दिवसाढवळ्याभर रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला। राष्ट्रपती शेनबाउम यांना काहीतरी चुकीचं घडत असल्याची जाणीव होताच त्यांनी त्या व्यक्तीला तत्काळ दूर केले। काही क्षणातच त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली, पण तोपर्यंत तो व्यक्ती राष्ट्रपतींच्या खूप जवळ गेलेला होता। या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ त्या व्यक्तीला अटक केली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपती क्लॉडिया शेनबाउम यांनी या घटनेनंतर एक कठोर पाऊल उचललं। त्यांनी जाहीरपणे सांगितलं की त्यांनी त्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली। पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रपती शेनबाउम म्हणाल्या, हे फक्त माझ्यासोबतच घडलेलं नाही, तर आपल्या देशात दररोज अनेक महिलांना अशा घटनांना सामोरे जावं लागतं। देशातील प्रत्येक महिलेला एक स्पष्ट संदेश देण्यासाठी त्यांनी ही केस दाखल केली। त्यांनी ठामपणे सांगितलंय की कोणत्याही पुरुषाला स्त्रीच्या संमतीशिवाय तिला स्पर्श करण्याचा किंवा धरून ठेवण्याचा अधिकार नाही। या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।